नमस्कार. ब्युटी स्टुडिओ मराठीमध्ये पुन्हा एकदा स्वागत. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही घरी पेडिक्युअर कसं करू शकता. तर बरेच जणांना पायांवर टॅनिंग असतं, क्रॅक्ड हील्स असतात, पाय खूप जास्त रफ झालेले असतात. तर ह्याच्यासाठी तुम्ही पार्लरमध्ये जाऊन देखील पेडिक्युअर करू शकता, नाहीतर घरी पेडिक्युअरचं किट पण मागवू शकता. पण आज मी तुम्हाला एक खूप सोपी पद्धत सांगणार आहे. तुम्ही घरच्या घरी एकदम सोप्या वेजनी पेडिक्युअर कसं करू शकता, म्हणजे DIY पेडिक्युअर कसं करू शकता ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. हे पेडिक्युअर तुम्ही आठवड्यातून एकदा केलं तर तुमच्या पायांचे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. आणि कसं होतं, आपण पूर्ण बॉडीकडे लक्ष देतो आणि पायांकडे ना बरेचदा आपण लक्ष देत नाही. आपले पाय खूप जास्त टॅन झालेले असतात, आपले हील्स खूप जास्त क्रॅक झालेले असतात आणि जेव्हा आपले पाय असे कुणाला दिसतात तेव्हा खूप खराब इम्प्रेशन पडतं. आपला चेहरा फक्त चांगला असून उपयोग नाही, आपले पाय देखील तेवढे चांगले फ्रेश असले पाहिजेत. चला तर मग हा आजचा DIY पेडिक्युअरचा व्हिडिओ आपण लगेचच चालू करूया. सगळ्यात पहिली स्टेप आहे ती म्हणजे जर तुमच्या पायांवर नेल पेंट असेल तर ते काढून टाका. नेल पेंट रिमूव्हरने नेल पेंट सगळं काढा. नेल पेंट काढल्यानंतर जर तुम्हाला असं वाटलं की तुमचे नेल्स थोडेसे पिवळे पडलेत किंवा जे तुम्ही नेल पेंट लावलं त्याची जर थोडीशी शेड तुमच्या नखांवर राहिली असेल तर एकतर तुम्ही क्युटिकल ऑइलनी थोडासा मसाज करा, नाहीतर तुम्ही नॉर्मल खोबरेल तेलाने जरी मसाज केला तर नखांवरचा जो पिवळेपणा असतो तो जातो आणि नखांवर एक वेगळी शाईन येते. दुसरी स्टेप आहे, तुम्हाला टबमध्ये थोडंसं गरम पाणी घ्यायचं आहे. त्यामध्ये तुम्ही मोठं मीठ किंवा पिंक सॉल्ट घालू शकता आणि त्यामध्ये तुम्हाला तुमचे पाय एक 10 ते 15 मिनिटं बुडवून ठेवायचे आहेत. तर ही स्टेप केल्यानंतर तुमच्या पायांचा जो रफनेस असतो, नखं जशी ड्राय असतात, खूप जास्त रफ असतात, ती एकदम सॉफ्ट होतील आणि नंतर आपल्याला पुढची प्रोसेस करायला खूप इझी जाईल. त्यामुळे ही स्टेप नक्की करा. तिसरी स्टेप आहे की तुम्हाला नवीन गरम पाणी घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला थोडासा शॅम्पू घालायचा आहे. शॅम्पू खूप जास्त घालायचा नाही, थोडासा शॅम्पू घालायचा आहे आणि प्युबिक स्टोन किंवा जे हील्सला आपण रब करतो, ज्याचा स्क्रबर वगैरे असतो, त्याने तुम्हाला तुमचे क्रॅक हील्सना स्क्रब करायचं आहे. तर ही स्टेप केल्यामुळे काय होतं, जे तुमचे क्रॅक हील्स त्यामध्ये जी डर्ट असते, जर्म्स असतात, ते सगळे निघून जातात आणि आपले पाय ऑलरेडी सॉफ्ट असतात, त्यामुळे क्रॅक्ड हील्स घासायला आपल्याला बरं पडतं. त्यामुळे ही स्टेप करू शकता. ह्याच्यामध्येच तुम्ही तुमची नखं काढू शकता. नखं जर वाढली असतील तर त्यांना तुम्ही कट करू शकता, त्यांना चांगला शेप देऊ शकता जर तुम्हाला शेप द्यायचा असेल. चौथी स्टेप आहे फूट मसाज. तर फूट मसाजसाठी तुम्ही बॉडी लोशन वापरू शकता, मॉइश्चरायझर वापरू शकता. जर पायांना खूप जास्त टॅनिंग झाला असेल तर तुम्ही ॲलोवेरा जेलने देखील मसाज करू शकता. ॲलोवेरा जेलने जर तुम्ही मसाज केलं, तुम्हाला कमीत कमी एक 7 ते 8 मिनिट मसाज करायचं आहे. पूर्ण जी क्रीम असतं बॉडी लोशन ती पूर्ण आतमध्ये मेल्ट झाली पाहिजे, ॲब्झॉर्ब झाली पाहिजे. तर हा मसाज नक्की करा. ही लास्ट स्टेप ऑप्शनल आहे, म्हणजे नेल पेंट लावायची. जर तुम्हाला नेल पेंट लावायचं नसेल तर तुम्ही ही स्टेप स्किप करू शकता, नाहीतर नेल पेंट लावू शकता. आता मी तुम्हाला काही टिप्स सांगणार आहे. तर बरेचदा असं होतं ना, ज्यांना क्रॅक्ड हील्स असतात, पाय खूप जास्त फुटलेले असतात, त्यांनी कोणतीही क्रीम लावली तरी ते पाय रिपेअर होत नसतात. तर असं का होतं? कारण पायांवरची तुम्ही डेड स्किनच काढत नाही आणि त्याच्यावर जर तुम्ही क्रीम लावत गेला तर त्याचा काहीच यूज होणार नाही. त्यामुळे सगळ्यात आधी तुम्हाला फूट स्क्रबर घ्यायचा आहे. तुम्ही कोणताही फूट स्क्रबर घेऊ शकता आणि त्या फूट स्क्रबरनी रोज आंघोळ करताना तुम्हाला तुमचे पायांचे जे हील्स असतात ते घासायचे आहेत. म्हणजे जशी जशी तुमची डेड स्किन निघत जाईल, तुम्ही डेड स्किन काढून जेव्हा फूट क्रीम किंवा कोणताही क्रॅक हीलची क्रीम लावता तेव्हा ती खूप जास्त इफेक्ट करते. ते जर तुम्ही नॉर्मल नुसती रोज क्रीम लावत गेला तर त्याचा काहीच यूज होणार नाहीये. त्यामुळे डेड स्किन नक्की काढा आणि जसं जसं तुम्ही फूट स्क्रबर वापराल ना तसं तुम्हाला फूट क्रीमची काहीच गरज लागणार नाही. तुम्ही स्वतः एक्सपिरियन्स करा की फूट स्क्रबरने तुमची ऑलरेडी जी स्किन असते ती निघून जाते, क्रॅक्ड हील्स असतात, डेड स्किन असते ती निघून जाते आणि तुमचे हील्स एकदम नव्यासारखे, म्हणजे एकदम असे छान सॉफ्ट लहान बाळासारखे होतील. त्यामुळे ही स्टेप नक्की करा. फूट स्क्रबर नक्की आणा आणि त्याला नक्की वापरा. जर तुम्हाला कोणतीही फूट क्रीम वापरायची नसेल तर तुम्ही वॅसलीन वापरू शकता, पण फूट स्क्रबर झाल्यानंतर तुम्हाला वॅसलीन लावायचं आहे. तुमच्या फक्त हील्सना वॅसलीन लावायचे आहे आणि क्रॅक्ड हील्सना वॅसलीन लावून झाल्यानंतर तुम्ही सॉक्स घालून झोपा आणि रोज रात्रभर त्याला तसंच ठेवा. रोज रात्री ही स्टेप फॉलो करा. जर तुम्ही फूट स्क्रबर आणि वॅसलीन हे फक्त दोन्ही ट्राय केलं तर तुमचे कितीही वर्षानुवर्ष जे क्रॅक्ड हील्स
असतील ते जाणार आहेत. पण ह्यात सगळ्यात मेन स्टेप आहे ती म्हणजे फूट स्क्रबरची. त्यामुळे फूट स्क्रबर घ्यायला अजिबात विसरू नका. पायांना आठवड्यातून एकदा तरी तुम्हाला खोबरेल तेलाने मसाज करायचे, म्हणजे तुमच्या नखांना, तुमच्या ह्या क्युटिकल्सना तुम्हाला खोबरेल तेलाने मसाज करायचं आहे. जर तुम्हाला खूप जास्त टॅनिंग असेल तर तुम्ही ॲलोवेरा जेल वापरू शकता. आणि जेव्हा पण तुम्ही नेल पेंट लावता तेव्हा सगळ्यात आधी तुम्ही पहिला बेस कोट वापरा आणि बेस कोट नंतर तुम्ही कोणतंही नेल पेंट वापरू शकता. तर बेस कोट लावल्याने तुमचं नेल पेंट लॉंग लास्टिंग राहणार आहे, नेल पेंट लगेच निघणार नाही आहे आणि तुमची नखं पिवळी पडणार नाही आहेत. त्यामुळे बेस कोट नक्की वापरा. तर हा होता आजचा माझा व्हिडिओ. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग आपण लवकरच भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.